शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक हॉट प्रभाग आहेत की ज्या प्रभागामध्ये अनेक दिग्गजांची मांदियाळी तिथे आहे आणि त्यापैकीच एक हॉट प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 3 आणि त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक वेळा प्रयत्न करून देखील पुन्हा प्रयत्नाला यश आलं नाही। पण यावेळेस मात्र नक्कीच यश खेचून आलं असा आविर्भाव आणि असा आत्मविश्वास राजू पाटलांना आहेत आणि ते आपल्यासोबत आहे। तुम्ही आज पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी अर्ज भरून मुलाखत दिली, काय पक्षश्रेष्ठीकडे नियमानुसार ज्या पद्धतीनं मुलाखती दिलेत त्यात मला विश्वास वाटतो। 1997 पासून भारतीय जनता पार्टीचा अखंडपणे एक चांगल्या पद्धतीचं काम करत असताना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। कारण कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही यावेळेस कुठल्याही बंडखोरी न करता किंवा एक स्वच्छ प्रतिमेचा म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आहे। पण मी आवर्जून सांगू इच्छितो, सोलापूर शहरात युवा मोर्चाच्या वाडाच्या अध्यक्षापासून सोलापूर शहराचा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा आणि युवा मोर्चाचा सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती। गेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभा म्हणून निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होते आणि गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये अनेक लोक आमच्या भागातील काही लोक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन तिथं काम करायचा प्रयत्न केलाय। पण भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला भवानीपेठ हा भाग प्रभाग क्रमांक 3 मधून सोलापूर शहर उत्तरमध्ये सगळ्यात जास्त मताचा लीड आम्ही आमच्या भागातून दिलेला आहे। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। ते बालेकिल्ला करत असताना पूर्वीपासूनच ते भारतीय जनता पार्टीचा भवानीपेठ हा भाग आम्ही भारतीय जनता पार्टीचा विचार त्या लोकांच्या मनावर रुजवून आणि त्या ठिकाणी काम करून ते भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला अबाधित ठेवणार आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगतो। लोकसभा आणि विधानसभेचा यांनी संदर्भ दिला, त्या संदर्भामध्ये लोकसभेसाठी एकत्रित होते आणि विधानसभेमध्ये मात्र दोन पद्धतीचे विचारधारा नेतृत्वामध्ये होती। सुरेश पाटील एका पद्धतीचं राजकारण करत होते आणि ते वेगळ्या पद्धतीनं ब्युरोचे राखत होते, त्यांचंही यंत्रणा वेगळी होती, त्यांचा प्रचाराचा नेता आणि बॅनर वेगळा होता आणि तुमचं म्हणजे बरोबर आहे अशा पद्धतीचंच चित्र होतं। मी आता एक प्रश्न विचारतो की तुमची सुरुवातच सुरेश पाटलांच्या नेतृत्वाखालून झाली? 1990 सालापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जात असताना त्यानंतर 97ला मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं। त्या पद्धतीनं एखादी घटना दयानंद कॉलेजमध्ये घडल्यावर मी वल्ल्याळ साहेबांकडे एका मदतीसाठी गेलो होतो। 1997ला भारतीय जनता पार्टीच्या या महानगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकाच्या मला वाटतं वार्ड क्रमांक 59 त्यावेळेस युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती। तेव्हापासून माझी खरी कामाला सुरुवात झाली आहे। सामाजिक बांधिलकी आणि राजकीय बांधिलकी जोपासत असताना अनेक लोकांच्या संकटामध्ये आणि अडचणीमध्ये काम करत करत मी इथपर्यंत आलो। माझ्या आयुष्यात मी भारतीय जनता पार्टीचा 27 वर्ष झालं की चांगल्या पद्धतीने काम करून द्यायचा प्रयत्न आताही काम चालू आहे आणि मला विश्वास आहे या कामाच्या जोरावर आणि या भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी प्रश्नच विचारला मग म्हटल्याप्रमाणे की बाबा सुरेश पाटलांच्याच नेतृत्वाखाली आपण सुरुवात केली का म्हटलं तर इतकी मोठी शब्दाची ते मांडणी केली। पुन्हा एक प्रश्न की यंदाच्या वेळेस तुम्हीच इच्छुक आहात? मी स्वतः इच्छुक आहे आणि मागच्या 2 टर्ममध्ये आपल्याला पक्षाकडून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी दिली। 10 वर्षात नगरसेविका अंबिका पाटील यांच्या नेतृत्वात प्रभागाचा विकास एक चांगल्या पद्धतीने केला आहे। मला विश्वास आहे महिला नगरसेविका असताना अशा पद्धतीचं जर आम्ही काम करत असो तर पुरुष नगरसेवक म्हणून सभागृहात एक आवाज उठवून एक चांगल्या प्रभागाचा 100% विकास केल्याशिवाय राहणार नाही। मी हे तुमच्या माध्यमातून सांगतो। मालकांशी या बाबतीत चर्चा झाली? भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं समन्वय ठरवलं जात आहे आणि कोणी म्हणजे असं मालकांनी सांगितलं किंवा काय तुम्ही आम्ही जरी किती विचारलं तरी त्यांनी आम्हाला सांगत असतात त्या समन्वयाच्या बैठकीत ठरलं जात आहे। अशा पद्धतीचं काय घोषणा होत नसतं। म्हणजेच ते म्हणाल्याप्रमाणे की सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचा आवाज म्हणजे एखाद्या सभागृहामध्ये वैचारिक पातळीवर जर का विचारमंथन होत असेल आणि विचार प्रभावित झालेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल तर मागून आवाज येतो भारतीय जनता पार्टीचा असा आवाज आला तर सगळा सभागृह दंगलून जातो आणि त्यामध्ये आवाज देणारे हेच ते राजू पाटील आणि त्या आवाजाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी यंदाच्या वेळेस राजू पाटलाला देतील या अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्याकडूनच्या तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। ब्रेड न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील।